गावाकडे पाऊस पडला की सर्वजण पेरणीच्या कामाला रेडी होतात. तसंच आम्ही पण रेडी झालो होतो. गाडा बैल वगैरे झुपून घेतलं. त्याच्यानंतर वेळेवर ट्रॅक्टर पण आलं होतं. ट्रॅक्टरवाल्याला तर काय फक्त बेले पाडायचे होते. बेल वगैरे पाडून झाले होते आणि आपले माणसं पण वेळेवर आले होते. आता सर्वजण त्याच्या कामाला लागले होते. आऊत पण चालू होतं आणि भाऊ मस्त उभा होता. भावाने पण थोडी मदत करण्यासाठी बैल वगैरे चालवले. पप्पा म्हणत होते सर्वजण काम करून करून पार थकून गेले म्हणे. त्यांना पाणी वगैरे घेऊन थंड विहिरीचं मस्त पाणी वगैरे घेतलं. तशी आपली नदीला फुल भरलेली आहे की पाण्याचं टेन्शनच राहिलं नाही. इकडं आपलं शेत आणि इकडं नदी आहे. उन्हामध्ये काम करून करून पार थकून गेलो होतो. त्याच्यासाठी पप्पांनी आंबे पण आणले होते. पप्पाला की कामाला पण लागले. खत वगैरे मारायचं काम चालू होतं आणि भावाकडे थोडं काम होतं म्हणून त्याच्याकडे गेलो आम्ही. त्याचं तर वेगळंच काम चालू होतं इथं. एकदम बकरी तर इतके भारी भैयाचे, एकदम भारी भारी बकऱ्या डायरेक्ट, एकदम क्यूट डायरेक्ट. पहा ना त्याच्या बकऱ्या. आणि ही एक काळी बकरी तर माझ्याशी कॉम्पिटिशन लावत होती, तुझे दात गोरे की माझे दात गोरे. म्हणतं मी कॉलगेट वापरतो भाऊ असं तसं काय. एकदम जोराची भूक लागली होती. त्याच्यासाठी सर्वजण जेवायला पण बसले. पोटभर जेवण करून वापस कामाला लागलो. आणि तुमच्या मक्की पेरले का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही काय लावले ते पण सांगा.